श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज वार आहे गुरुवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं व्रत करायचं असतं, त्यांची उपासना करायची असते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो। आपल्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी, संकट, विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पांचं व्रत हे केलं जातं। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात, जेणेकरून आपण केलेल्या उपायांना सुद्धा आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। आपल्याला चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, त्यामुळे 100 पिढ्यांचा दारिद्र्य, 100 पिढ्यांचा दोष हे दूर होतील आणि घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतातच आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो, पण कधी कधी प्रयत्न करू सुद्धा या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत नाहीत। आणि अडचणी या फक्त माणसाच्या आयुष्यामध्येच नाही तर आपल्या घरामध्ये सुद्धा असतात। घरात जर अडचणी असतील तर त्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा त्या अडचणी निर्माण होत असतात किंवा त्यांना त्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि घरात व्यक्तींची प्रगती त्यामुळे होत नाही आणि घरात मुलांची प्रगती होत नाही। घरामध्ये वारंवार भांडणं, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत राहतात आणि आलेला पैसा हा आपल्या हातातनं निघून जात असतो किंवा जास्त प्रमाणामध्ये पैसा आपल्या हातातनं खर्च होत असतो। त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरामध्ये वारंवार व्यक्ती आजारी पडत असतील, एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो। अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि यासारख्या समस्या म्हणजे यासारख्या अडचणी जर आपल्या घरामध्ये असतील तर त्याचा थेट प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तींवरती पडत असतो। त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। अतिशय शुभ असा हा योग आलेला आहे। कार्तिक महिना आहे, कार्तिक महिन्यामध्ये चतुर्थी आहे, त्याचप्रमाणे आज गुरुवार आहे, असे 3 शुभयोग तयार झालेले आहेत। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। घरातल्या प्रत्येक स्त्रीला हा उपाय करायचा आहे। घरात जर समजा आता स्त्रीला काही अडचण असेल म्हणजे मासिक धर्म असेल तर अशा वेळेला पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा घरामध्ये जर मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल, कोणीही हा उपाय करू शकता। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जो कापूर या उपायासाठी वापरणार आहात तर तो भीमसेनी कापूर असायला हवा। भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मकता दूर करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये पॉवर असते आणि त्यामुळे नेहमी आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा जाळावा आणि भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या तयार झालेला असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक या कापुरामध्ये नसतं आणि म्हणूनच आपण जो कापूर या उपायांसाठी किंवा पूजेसाठी वापरत असतो तर त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचा आहे। इतर जे कापूर असतात तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्लास्टिक यूज केलेलं असतं, तर अशा प्रकारचा कापूर ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये जाळतो तर त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही। तर पहा, तुमच्याकडे जर समजा भीमसेनी कापूर नसेल तर आता सध्या तुमच्याकडे जो कापूर अवेलेबल आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे। 7 कापराच्या वड्या तुम्हाला लागणार आहेत। त्यानंतर बघा, एक वाटी घ्यायची आहे। तर बघा, एक तुम्हाला खोबऱ्याची अख्खी वाटी घ्यायची आहे। तर अख्खी वाटी जर तुम्हाला खोबऱ्याची मिळाली, सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते तर ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर जर समजा तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर मग तुम्ही खोबऱ्याचा एक तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला नेहमी जो कापूर जाळण्याचं जे भांड असेल, प्लेट असेल किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये किंवा त्या कापूरदानीमध्ये तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा जे काही तुम्ही घेतलेला आहे तर ते तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे। खोबऱ्याची वाटी, त्यानंतर कापराच्या वड्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत। 7 कापराच्या वड्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत। आता कशा ठेवायच्या आहेत पहा, जो खोबऱ्याच्या वाटीचा पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती आपल्याला या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आणि यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे,
तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल, भरपूर दिवसापासून तिला एखादा आजार झालेला असेल किंवा घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती जी आहे तर ती नेहमी चिडचिड करत असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं ती नेहमी चिडचिड करत असेल किंवा लहान मुलं असतात आणि ती वारंवार किरकिर करत असतील, आजारी पडत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ जे आहे तर त्या व्यक्तींवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे. 7 वेळेला तुम्हाला त्या व्यक्तींवरनं हे खडे मीठ जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण हा जो कापूर प्रज्वलित करणार आहोत तर त्या कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते उतरलेलं जे खडे मीठ आहे तर त्या कापडावरती तुम्हाला ते टाकायचं आहे. तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती आजारी नाहीये किंवा कोणीही चिडचिड करत नाहीये तर मग तुम्हाला मीठ उतरवून घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त कापूर आणि खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटीवरती तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते भांडं उचलायचं आहे आणि तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामधनं तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये काही वेळासाठी तुम्हाला हे भांडं तिथंच ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते उचलायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ते घेऊन यायचं आहे. दरवाजावरती आल्यानंतर घराच्या बाहेरच्या साईडला म्हणजे तुमच्या घराच्या उजव्या साईडला ते भांडं ठेवून द्यायचं आहे. उजवी साईड म्हणजे कोणती, जेव्हा तुम्ही घरामधनं बाहेर जात असता तर त्यावेळेला तुमची जी उजवी बाजू असते तर त्या साईडला तुम्हाला हे कापराचं भांडं ठेवून द्यायचं आहे. संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे. त्यानंतर कापूर जळून गेल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी सुद्धा काही वेळाने जळून जाईल आणि बाकी राहिलेली जी काही आहे खोबऱ्याची वाटी तर ती तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ती विसर्जित करायची आहे. जळालेलं खोबऱ्याची वाटी तुम्हाला आपल्या घरामध्ये परत आणायची नाहीये, कारण की त्यामध्ये आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती त्यामध्ये समाविष्ट झालेली असते. त्यामुळे त्याला आपल्याला पुन्हा घरामध्ये यूज करायचं नाहीये आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला ते ठेवायचं नाहीये किंवा आणायचं सुद्धा नाहीये. तर आता तुम्ही अशा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. कोणत्याही जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्ही विसर्जित करा. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला वाहतं पाणी नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिलं तरीही चालेल. चालल्यानंतर आपण रात्री लगेचच कुठे विसर्जित करायला जाऊ शकणार नाही, तर मग अशा वेळेला तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा फेकू शकता जिथे कोणाचाही पाय लागणार नाही किंवा ते कोणी घेणार नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही फेकू शकता किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये फेकलं तरीही चालेल. पण रात्रभर तुम्हाला ते तुमच्या घराच्या बाहेर ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते निर्माल्यामध्ये फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी फेका जिथे त्याला कोणी हात वगैरे लावणार नाही. तर अशा पद्धतीने त्याची तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य, दोष, अडचणी सगळं काही दूर होत असतं आणि त्यामुळे आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या घरातल्या कमावत्या व्यक्तीची म्हणजे पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.